हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आपण स्टार्ट केला होता क्लास 11 बायोलॉजी सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर या चॅप्टरवरील आज आपले हे व्हिडिओ लेक्चर नंबर 5 आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय, टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणजे काय, हे सर्व डिटेली समजून घेणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही माझं हे व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघितलं तर याच्यानंतर तुम्हाला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आणि टॅक्झॉनॉमिक हिरार्की याच्याबद्दल कोणताच प्रश्न शिल्लक राहणार नाही. तुम्हाला हे कायमसाठी बाय हार्ट होऊन जाईल, एकदम सिंपल होऊन जाईल. पण त्यासाठी व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघावं लागेल. आणि जर तुम्ही माझ्या ह्या चॅप्टरवरील प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील, 4 व्हिडिओ लेक्चर, तर त्याची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. ते पण अगोदर बारकाईने बघून घ्या, कारण त्याचे सर्व महत्त्वाचे लेक्चर आहे. तेव्हाच तुम्हाला हे पुढचे लेक्चर पण समजतील. ओके. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या हे चॅनलला पोहोचवायला मदत करा. ठीक आहे. सो आता इकडचे तिकडचे मी जास्त गोष्टी करत नाही, डायरेक्टली कम टू द पॉईंट. सो लेट गेट स्टार्ट. बघा, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपला हा चॅप्टर चालू आहे. त्यातला आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बघत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे बघा, की क्लासिफिकेशन आपण आपल्या अर्थ प्लॅनेटवरती खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, खूप साऱ्या व्हरायटीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. ते प्लांट असो, ॲनिमल असो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो. मग आपल्याला एवढ्या साऱ्या ऑर्गॅनिझमची जर स्टडी करायची असेल, जी की लाखाच्या 70 लाखाच्या सुद्धा पुढे आहे, आणि जर आपल्याला अशा ऑर्गॅनिझमची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअली म्हणजे सेपरेटली जर स्टडी करायची असेल तर ते पॉसिबल आहे का? नाही, इट इज इम्पॉसिबल. आपण 7 जन्म जरी घेतले तर आपण त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमची इंडिव्हिज्युअली सेपरेटली स्टडी करू शकत नाही. मग जर आपल्याला त्या ऑर्गॅनिझमची स्टडी करायची असेल, जर ती स्टडी करणं पॉसिबल करायचं असेल तर आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करावं लागतं. काय करावं लागतं? त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करावं लागतं. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की त्या ऑर्गॅनिझमला या अशी प्रोसेस आहे की त्या ऑर्गॅनिझमला सिमिलरिटी आणि डिसिमिलरिटीच्या बेसिसवरती वेगवेगळ्या गटामध्ये त्याला क्लासिफाईड करावं लागतं, ठेवावं लागतं. ओके, आपण ऑलरेडी मागच्या खूप साऱ्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. मग आता ही जी क्लासिफिकेशनची प्रोसेस आहे, तर ही सिम्पल प्रोसेस नाही किंवा सिंगल स्टेप प्रोसेस नाही, तर याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप्स काय होतात, इन्व्हॉल्व होत असतात. जर कोणत्याही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे तर एक सिंगल स्टेप नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेनी स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. बरोबर आहे. मग त्या स्टेप्स कोणत्या आहे तर आपण लक्षात घ्या. कोणत्याही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे तर आपल्याला त्याला 7 डिफरंट ग्रुप्समध्ये त्याला डिवाईड करावं लागतं, त्याला काय करावं लागतं, ठेवावं लागतं, त्याला क्लासिफाईड करावं लागतं. आणि त्या 7 डिफरंट ग्रुपलाच काय म्हणत असतात, कॅटेगरी म्हणतात. त्याला कॅटेगरी म्हणतात किंवा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं तर आपल्याला कंपल्सरी या 7 डिफरंट कॅटेगरीजमध्ये, 7 डिफरंट ग्रुप्समध्ये त्याला ठेवावंच लागतं, अन्यथा क्लासिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही. ठीक आहे. आणि प्रत्येक जी कॅटेगरी आहे ती काय दर्शवत असते, आपली रँक किंवा कॅटेगरी दर्शवत असते. ही जी प्रत्येक स्टेप असते, ती कॅटेगरीज किंवा रँक दर्शवत असते. समजलं? आता कोणकोणत्या त्या स्टेप्स आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना त्याला पुट करावं लागतं. ठीक आहे. तर ते बघा, किंगडम आहे, डिव्हिजन आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली, जीनस आहे, स्पेसिस आहे आणि कॅटेगरीज आहे. म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफिकेशन करत असताना त्याला ह्या 7 ऑब्लिगेट कॅटेगरीज म्हणतात त्याला, म्हणजे कंपल्सरी कॅटेगरीज आहे की याच्यामध्ये त्याला ठेवावंच लागतं, अन्यथा क्लासिफिकेशन कंप्लीट होत नाही. आणि ह्या 7 ग्रुप्सला काय म्हणतात, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणत असतात. ठीक आहे. समजलं इथपर्यंत तुम्हाला? आणि मग जेव्हा ह्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज एकत्र येतात तर त्याला टॅक्झॉनॉमिक हेरार्की म्हणतात. आता टॅक्झॉनॉमिक हेरार्की म्हणजे काय ते पण तुम्हाला डिटेल मी आपल्या एक नोटच्या पेजवरती घेऊन चालतो, त्याच्यावर तुम्हाला आणखीन ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्या आधी लक्षात घ्या, या 7 ज्या कॅटेगरीज आहेत तर त्या ऑब्लिगेट कॅटेगरीज म्हणजे कंपल्सरी आहे. आणि त्याच्याऐवजी पण काही म्हणजे काय म्हणता येईल त्याला, फॅसिलिटिव्ह कॅटेगरीज आहे की मग त्याच्यामध्ये समजा एक्झाम्पल सब किंगडम झालं, सब फायलम झालं, सब ऑर्डर झालं, म्हणजे याच्यामध्ये नंतर आपल्याला त्याला ठेवावं लागतं. तेव्हा ही सगळं मिळून मग क्लासिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट होते. परंतु मेन किती कॅटेगरीज आहे, फक्त 7 आहे. कोणत्या? किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि जीनस अँड स्पेसिस. याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे तर याच्यात ठेवावंच लागतं, नाहीतर क्लासिफिकेशन होत नाही. ओके. आता आपण जाऊ टॅक्झॉनॉमिक हेरार्की म्हणजे काय. बघा, तुम्हाला मी माझ्या नोटबुकच्या पेजवरती आणलेलं आहे, कारण आपल्या बुकमध्ये कसं होतं, याची डेफिनेशन म्हणजे एकदम डिटेलमध्ये दिलेली नव्हती. मग त्याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी प्रॉब्लेम होईल, म्हणून मी एकदम सिस्टमॅटिक वेनं याच्यावरती मी सगळं डिटेली तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्झॉनॉमिक हिरार्की पण पॉईंट्स कायमसाठी क्लिअर होईल. आणि हे जे पॉईंट्स इन्क्लूड आहे हे फक्त आपल्या बुकमधले नाही, तर हे सर्व NCERT प्लस अदर सगळे मिक्स करून मी याच्यामध्ये हे मटेरियल तयार केलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, सांगणार आहे मी. ठीक आहे. याच्यात तुमचे NCERTचे पण पॉईंट्स माझे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणजे काय, तर सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की आपल्या ह्या ज्या 7 ऑब्लिगेट कॅटेगरीज आहे, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि जीनस, मग याचं
अरेंजमेंट ह्या 7 ऑब्लिगेट कॅटेगरीचं अरेंजमेंट, ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरनं त्याचं अरेंजमेंट किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं त्याचं अरेंजमेंट, याला काय म्हणतात टॅक्झॉनॉमिक हिरार्की. म्हणजे या अरेंजमेंट ऑफ दिस टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज, या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज ज्या आहे तर याच्या अरेंजमेंटला काय म्हणत असतात टॅक्झॉनॉमिक हिरार्की. मग ती अरेंजमेंट असेंडिंग ऑर्डरनं असो का डिसेंडिंग, नाही समजलं तर म्हणजे कसं बघा, एक्झाम्पल आता ह्या किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस ह्या काय ऑब्लिगेट कॅटेगरीज आहे. मग आता सपोज आपल्याला आपण याचं जर अरेंजमेंट केली, समजा एक्झाम्पल स्पेसिस टू किंगडमपर्यंत जर याची अरेंजमेंट केली, स्पेसिस टू किंगडम म्हणजे असेंडिंग ऑर्डरनं आपण त्याची काय केली अरेंजमेंट केली, तर ह्या अरेंजमेंटला काय म्हणतात असतात टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. ठीक आहे, म्हणजे अरेंजमेंट ऑफ दिस 7 डिफरंट कॅटेगरी ऑब्लिगेट कॅटेगरीज फ्रॉम स्पेसिस टू किंगडम, किंवा मग आपण वरतून जरी खाली अरेंजमेंट करत आलो त्याची, जसं की एक्झाम्पल या किंगडमपासून किंवा तर स्पेसिसपर्यंत जरी आपण त्याची डिसेंडिंग ऑर्डरनं जर त्याची अरेंजमेंट केली तरी त्याला काय म्हणतात टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणत असतात. समजलं. मग तुम्हाला डेफिनेशनवर फोकस करायचं की ह्या 7 ऑब्लिगेट कॅटेगरीजचं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं जे अरेंजमेंट केलं जातं त्या अरेंजमेंटला टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणतात. इतकी सिंपल डेफिनेशन. म्हणजे बघा ही सर्व अरेंजमेंट दिसली तुम्हाला मी कशी मांडणी केली, वरून खाली खालून वरती दोन्ही साईडनं जरी तुम्ही त्याची अरेंजमेंट केली दोन्ही, तरी ते काय याला टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणत असतात. मग आता महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, जेव्हा आपण याची असं समजा एक्झाम्पल खालून वरती जातो, स्पेसिस टू किंगडमपर्यंत जात असतो, ठीक आहे, स्पेसिस टू किंगडमपर्यंत जात असतो कोणत्या ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन करताना त्याला ठेवताना, तर काय होत असते याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय होतं डिक्रीज होत असते. सिमिलरिटी समजा एक्झाम्पल कसं, आता स्पेसिसमध्ये जे स्पेसिस याच्यामध्ये आपण ज्या ऑर्गॅनिझमला ठेवणार आहे क्लासिफाय करणार आहे तर त्यांच्यामध्ये खूप साऱ्या सिमिलरिटीज आढळतील. नंतर मग जिनसमध्ये आपण ज्या ऑर्गॅनिझमला ठेवू तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी सिमिलरिटी आढळतील ॲज कम्पेअर टू स्पेसिस. त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये ज्या ऑर्गॅनिझमला आपण क्लासिफाईड करू तर त्याच्यामध्ये सिमिलरिटी आढळतील, पण ह्या जीनस आणि स्पेसिसपेक्षा कमी सिमिलरिटी आढळतील. म्हणजे जसं जसं आपण ह्या टॅक्झॉनॉमिक हिरार्कीमध्ये खालून स्पेसिस टू जीनस वरती जाऊ किंगडमपर्यंत, तसं तसं सिमिलरिटी डिक्रीज होत जाते. आणि परंतु आपण जसं जसं किंगडम काय म्हणता येईल त्याला किंगडम टू स्पेसिस येऊ आपण, बघा इथे मी लिहिलेलं सुद्धा आहे बघा, जसं जसं आपण वरतून खाली येऊ तर तसं तसं सिमिलरिटी इन्क्रीज होत जाते. जसं किंगडममध्ये जे ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड करू त्याच्यामध्ये आपल्याला कमी सिमिलरिटी आढळतील खूप लेस, तर त्याच्या कम्पेअरमध्ये फायलम किंवा डिव्हिजनमध्ये आपल्याला काय आढळतील थोडा जास्त सिमिलरिटीज आढळतील. तर फायलम हे जे आहे ना तर हे ॲनिमलसाठी यूज करतात, ठीक आहे, फायलम टॅक्झॉन, आणि डिव्हिजन हे टर्म जी कशासाठी यूज करतात हे प्लांटसाठी यूज करतात. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. मग समजलं तुम्हाला हे टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणजे काय, एकदम सिम्पल क्लिअर पॉईंट की ह्या 7 डिफरंट ऑब्लिगेट कॅटेगरीजचं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं जी अरेंजमेंट केली जाते त्या अरेंजमेंटलाच टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणतात. ओके, नंतरचा पॉईंट दिलेला आहे आपल्या बुकमध्ये टॅक्झॉन म्हणजे काय आपल्याला तीच समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, टॅक्झॉन वगैरे. आता टॅक्झॉन म्हणजे काय तर एकदम सिम्पल आहे, ह्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या मेथडमध्ये ज्या प्रत्येक ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना जी त्याला रँक ठरवून दिलेली, जी की त्याला रँक दिलेली त्या रँकलाच टॅक्झॉन म्हणत असतात. जसं की एक्झाम्पल झालं, आता हे जे तुम्ही बघितलं आपण किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, तर हे काय झालं कॅटेगरीज झाल्या, परंतु ही पण काय त्या ऑर्गॅनिझमला दिलेली एक रँक आहे. तर ह्या रँकला सुद्धा काय म्हणतात टॅक्झॉन म्हणत असतात. किंगडमला पण किंगडम हे एक टॅक्झॉन आहे, डिव्हिजन हे एक टॅक्झॉन आहे, त्याचबरोबर ते कॅटेगरीजसुद्धा आहे. बरेच जण काय म्हणतात हे कॅटेगरीज आहे परंतु टॅक्झॉन नाही, हे नाही, हे बरोबर इन्फॉर्मेशन आहे, हे टॅक्झॉनसुद्धा आहे आणि कॅटेगरीजसुद्धा आहे. आणि त्याच्यानं पुढं जर आणखीन जाऊन बघायचं झालं की आणखीन डिटेलमध्ये टॅक्झॉनची जर डेफिनेशन बघायची झाली, ठीक आहे, तर त्याची खरी म्हणजे एकदम डेफिनेशन जी आहे ती सायंटिफिकली, तर लक्षात घ्या. आता आपण बघितले समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी सोपं समजेल असं, आपल्या शाळा आहे, आता शाळेमध्ये जसं की हेडमास्टर ही एक पोस्ट आहे, रँक आहे, ठीक आहे, एक कॅटेगरी आहे हेडमास्टर. परंतु त्या हेडमास्टर पदावरती जो व्यक्ती कार्यरत आहे ते कोणी असेल तो व्यक्ती XYZ, तो व्यक्ती काय झाला, तो व्यक्ती कोण झाला तिथं टॅक्झॉन झाला. जो व्यक्ती त्या पदावरती काम करत आहे तो व्यक्ती टॅक्झॉन झाला. नाही परत आणखीन पुढचं एक्झाम्पल सांगतो, टीचर हे एक काय पोस्ट आहे, रँक आहे, परंतु त्या पोस्टवरती रँकवरती जो व्यक्ती कार्यरत आहे कोणताही शिक्षक असेल त्याचं नाव असेल तर तो शिक्षक काय झाला एक टॅक्झॉन झाला. काय झाला तो टॅक्झॉन झाला. मग तसं आपले हे जे 7 डिफरंट आपण कॅटेगरीज बघितल्या तर ह्या किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस. मग आता एक्झाम्पल हे किंगडम हे एक कॅटेगरी आहे, रँक आहे, पोस्ट आहे. मग ह्या पोस्टवर मध्ये कोणकोणते किंगडम येतात, मग कोणकोणते काय कशानं कन्स्टिट्यूट झालेले किंगडम, तर समजा ॲनिमलिया आणि प्लांटी हे 2 किंगडमनं ते कन्स्टिट्यूट झालेले, तयार झालेले. मग ॲनिमलिया आणि प्लांटी हे काय झालं टॅक्झॉन झाले, त्याचे काय झाले टॅक्झॉन झाले, आणि किंगडम हे काय झाली कॅटेगरीज झाली. तसं त्याचबरोबर
हे अँजिओस्पर्म, डायकोटिलेडन, पॉलिप्टेल, मॅल्वेसी हे काय सगळे काय झालं टॅक्झॉन झाले. म्हणजे ह्या कॅटेगरीजमध्ये जे डिफरंट ग्रुप्स येतात आपल्याला या कॅटेगरीजमध्ये सुद्धा, तर त्याला टॅक्झॉन म्हणत असतात. आणि मग एक असलं सिंगल तर टॅक्झॉन, आणि जर प्लुरल असले तर त्याला काय म्हणत असतात, टॅक्झा म्हणत असतात. इतकंच फक्त सिम्पल लक्षात घ्यायचं. रँक पोस्ट याला कॅटेगरीज म्हणतात. हे जी 7 आहेत आपण बघितले, किंगडम, डिव्हिजन, क्लास, फॅमिली, हे जे ऑब्लिगेट कॅटेगरीज आहे याला कॅटेगरीज म्हणतात. त्याचबरोबर याला सुद्धा टॅक्झॉन म्हणतात. बरोबर, काही चुकीचं नाही, आपलं प्रॉब्लेम बरोबर आहे हा. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर. त्याचबरोबर मग ह्या 7 डिफरंट ऑब्लिगेट कॅटेगरीजमध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स कन्स्टिट्यूट होतात, जसं की एक्झाम्पल डायकोटिलेडन झालं, अँजिओस्पर्म झालं, ठीक आहे. त्याचबरोबर ॲनिमली, प्लांटी किंगडम, तर हे सर्व काय झालं टॅक्झॉन झाले. बस यार, एवढं डिटेलमध्ये सांगितलं मी आता, आतून तुम्हाला समजलं असेल. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला बघायचं होतं. आता खालचे राहिले जे हे क्लासिफिकेशनची युनिट आपण सेपरेटली स्टडी करणार आहे. आता हे हेरार्कीमधले जे प्रत्येक युनिट आहे, स्पेसिस, जीनस, तर ह्याचं व्हिडिओ पण आपला लगेच उद्या येऊन जाईल याचे. ठीक आहे, तर डोंट वरी. सो मित्रांनो, आय होप तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि जर एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली नसेल, काय आपण आता थोडं मोठ्या वर्गात आलेलं, म्हणजे कॉन्सेप्ट थोडासा आपल्या लेवल पण वाढलेली, म्हणून नाही समजलं तर हार मानायची नाही. परत व्हिडिओ रिमाइंड करायचं, लागलं तर फास्ट मोडवर टाकायचं, स्लो मोडवर टाकायचं, आणि व्हिडिओला परत रिमाइंड करून पाहायचं. सर्व तुमच्या कॉन्सेप्ट डिटेली क्लिअर होऊन जातील. ओके, सो ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यार कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह विचार करा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे कॉन्फिडंट. बाय, टेक केअर.